हॅलो गाईज, वेलकम टू माय सिम्स अँड ब्लॉग. तर गाईज 2-3 दिवस झाले मला बरं नव्हतं, त्या कारणाने मी काही ब्लॉग घेऊ शकली नाही. तर आता हे वातावरण जे आहे, ऊन, गरमी, पाऊस, वारा, हवा, खूप असं म्हणजे वातावरण होऊन गेलं की त्याच्यामुळे नाही का आपल्या तब्येतीमध्ये पण हे प्रॉब्लेम म्हणजे तब्येत पण खराब होत आहे. घशात खरखर खरखर होतं, परत ते कफिंग होतं. तर त्याच्यामुळे मला पण तोच त्रास होत होता. आणि माझ्याकडे पेशंट पण असेच येतात की सर्दी, खोकला, ताप, डोकं, सेम कंडिशन माझी पण झाली. शाळेत ते इन्फेक्शन पण मला होऊ शकते. त्या कारणाने मी काही 2-3 दिवस ब्लॉग घेऊ शकले नाही. तर मी आज ब्लॉग चालू केला. आता मी तुम्हाला रेडी दिसत असेल तयारी वगैरे करून, तर मला ड्युटीला जायचं आहे. त्या कारणाने मी रेडी झाली. म्हटलं आधी फ्रेश वगैरे होते, नाश्ता करते, त्यानंतर रेडी झाल्यानंतर ब्लॉग चालू करते. तर गाईज, मी आता ड्युटीला जाते आहे. माझी ड्युटीची तयारी मी तुम्हाला दाखवते, काय काय घेतलं ते. हेल्मेट आणि ग्लोव्ज, माझी पर्स, रजिस्टर आणि तोंडाला बांधायला आपला दुपट्टा. आपला अमरावतीकर म्हणजे आपल्याला दुपट्टा तोंडाला पाहिजेच बांधलेला. तर गाईज मी मला लंबा सफर आधी रूममधून त्या पुढच्या रूम बाहेरपर्यंत जावं लागेल, कारण तिकडे माझी गाडी आहे. तर गाईज आपण भेटू गाडीजवळ आता. बाय. गाईज मी रेडी आहे तोंडाला बांधून. तर आपण जाऊ आता गाडीजवळ. गाडीजवळ गेल्यावर मी तुम्हाला दाखवते. तर गाईज मी आलेली आहे माझ्या दवाखान्यात. हे बघा, हा आमचा एरिया पूर्ण. तर मी आता आली आहे, मध्ये जाऊन बघते आमचे पेशंट. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के. थोडाफार माझा जो हे आहे एरिया आहे की मी कुठल्या एरियामध्ये राहते आणि किती हिरवळ आहे इकडे. तुम्ही माझ्या बॅक साईडला बघू शकता. बॅक साईडला हे बघा, पूर्ण डोंगराळ इकडे भाग आहे. हे बघा, झाड आहे, पूर्ण निसर्गाचं एकदम छान आपल्याला पाहायला भेटणार आहे. एकदम छान आहे, पूर्ण आंब्याचे झाडं वगैरे आहे. हे बघा तुम्हाला इथे आंबे दिसत असेल. हे बघा, झूम तर नाही करता येते. हा रोड माझा जाण्याचा आहे माझ्या दवाखान्याकडे, आणि हा रोड आहे हा इकडनं आमच्या PSCला जावं लागतं. कोणी आलं तर मला थोडं एम्बॅरेसिंग फील होतं, कारण कधी असं हे केलेलं नाही आहे मी, व्हिडिओ वगैरे घेतलेला नाही आहे स्वतःचा. तर दुसऱ्यांसमोर थोडंसं मला अजून ते म्हणजे व्हिडिओ वगैरे घेण्यासाठी अजून माझी ती हे नाही वाढलेली, इच्छाशक्ती, मनशक्ती जी असते ते. तर मी म्हटलं आधी, तर आता मी PSCला जाणार आहे, तर म्हटलं आधी थोडासा आपला इथून ब्लॉग घ्यावा, मग त्यानंतर आपण PSCला गेल्यावर भेटू. तिथून पण तुम्हाला थोडंशी मी माहिती देते, ठीक आहे. हॅलो गाईज, मी माझ्या PSCला गेली होते, पण तिथला व्हिडिओ घेऊ शकले नाही कारण मला फोन आला होता. तर त्यामुळे मी तिथून निघून पण आले. माझं काम आवरलं, रिपोर्ट वगैरे सबमिट केला, आणि रिपोर्ट सबमिट केल्यानंतर मग मी तिथनं निघाल्यावर मग माझ्या लक्षात आलं आता थोडे मी तिथनं दूर आले. तर म्हटलं इथूनच व्हिडिओ चालू करावा आणि तुम्हाला सांगावं. तर आता मी इथनं निघते, नंतर मी तुम्हाला भेटते, ठीक आहे. तर गाईज मी आता आली रूमवरती. तर बराच वेळ होऊन गेला, मला पाणी पण आणायचं आहे. आधी म्हटलं बाहेरचं वातावरण पण खूप खराब आहे, पाऊस येतो असं वाटतोय. आता मी पाणी आणते, कारण पाणी नाही आहे माझ्याकडे. आधी सकाळी मी जार भरून घेतला होता, म्हणजे भरून नाही, धुवून घेतला होता. आता मी पाणी आणायला जाते. मी पाणी आणायला कुठे जाते ते पण तुम्हाला दाखवते, कारण मी आता रूमच्या बाहेर निघेल, रूमला लॉक करेल. लॉक करेपर्यंत मी मोबाईल पकडू शकणार नाही, कारण मला हे पण पकडावं लागणार ना. त्याच्यामुळे अरे लॉक कुठे, लॉक विसरले. लॉक कुठे, लॉक काढलं ना मी. गाईज तुम्हाला दिसतंय का कुठं? हे बाबा, आता इथंच ठेवलं होतं ना मी. हा भेटला, हा लॉक. आणि माझी पर्स, कारण याच्यामध्ये आहे पैसे.
गाईज. लॉक करत आहे आणि चलो पाणी भरायला. स्वतःची सेवा स्वतः करा, दुसऱ्यांवरती निर्भर बनवू नका. ठीक आहे. पाणी आणायला जाते, तिकडनं आल्यावर पहिले ते पाण्याची जागा दाखवते मी तुम्हाला. घेतली पाण्याची कॅन आणि पैसे कॉईन आमचं पाणी भरण्याचं. त्यात आम्ही कॉईन टाकू. इथे लावला आमचा जार, इथे टाकला कॉईन आणि इथे चालू. नाही पडत का? हे पड. पडलं. काहीच मला 10चं पाणी लागतं, म्हणजे आपण एक 5चा कॉईन टाकला. आता एक परत 5चा कॉईन टाकत आहे आणि पाणी चालू. 5 मध्ये अर्धा आणि 5 मध्ये फुल. भर गया. किती बाकी? पूर्ण भरून जातं. थोडंसं. चलो गाइज, हो गया अपना फुल पाणी. गाइज मी आता पाणी घेऊन आली, पाणी ठेवलं. आता मी माझी गाडी ना पुढे, म्हणजे जिथे लावते ना तिथून माझा परत इथे येण्याचा लंबा सफर मी दाखवते तुम्हाला. तेव्हा मी बोलणार नाही, फक्त मी सफर दाखवते की मी किती मोठा सफर तय करते म्हणून. ठीक आहे. मग केला का? उद्या. आज माणूस नाही का? दिवस आहे का त्यांचा? दिवस नाही. हा. आज रजेवर आहे तसं. गाईज बघितलं का? बघितलं का किती मोठा सफर आहे. खूप मोटा सफर तय करके मेरे को इधर आना पड़ता है. मेरे रूम के इधर अभी चाबी. तर गाईज मी सर्व निपटवून आली, तरी पण मी गहू आणायचे विसरून गेले. आता माझ्यासाठी आज उद्यासाठीच फक्त स्वयंपाक करायला पीठ असेल. बापरे, खूप थकून जाते मी. खूप डेंजर वातावरण आहे. वातावरण म्हणजे चांगलं आहे, पण मग ऊन आहे, आभाळ आहे. काहीच मी तुम्हाला फ्रेश वगैरे झाल्यानंतर भेटते. तोपर्यंत तुम्ही थांबा. हां ठीक आहे, बाय. गाईज मी इतके थकले की मी काय झालं, मग अशी रूममध्ये आले, पाणी वगैरे ठेवलं. नंतर गाडी पण लावली ना. मग रूममध्ये आल्यानंतर मी फ्रेश नाही झाली, म्हणजे फक्त कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर मी झोपून घेतलं, जेवणसुद्धा नाही केलं. मग झोपून घेतलं तर आता उठले. तर आता उठल्यानंतर मी आता फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवते. स्वयंपाक बनवल्यानंतर मग मी जेवण करते आणि जेवण केल्यानंतर मग भेटू मग आपण परत. मग मी तुमच्यासोबत गप्पा गोष्टी करते. आधी तर मला उठून फ्रेश व्हावं लागेल आणि माझे कामं मी आवरते, कारण मी दुपारी जेवण नाही केलं. स्वयंपाक पण नाही बनवला, आता बनवते. ठीक आहे, बाय. मी फ्रेश वगैरे झाले. फ्रेश झाल्यानंतर मी स्वयंपाक बनवला. स्वयंपाकमध्ये मी काय बनवलं, खिचडी. बघा, कारण मला चपाती बनवायला जीवावर आलं होतं, म्हणून मी खिचडी बनवली. तर मी आता खिचडी खाऊन उद्याला स्वयंपाक करेल, चपाती आणि भाजी. काय एकटं असल्यावरच असतं ते. एकट्यासाठी किती बनवायचं ते एक प्रॉब्लेमच राहतं. आणि ते जे एकटे असतील ना ते समजू शकतात.
एक तर आपण म्हणजे ज्या ठिकाणी आपण जर एकटीच मुलगी असलो, बरोबर, मैत्रीण नाही किंवा आजूबाजूला कोणी नाही, तर मग एकटंच जीवन कसं असतं, एकटाच एकट्या रूम मध्ये राहतो, तोच विचार करतो आज काय बनवायचं, मग किती खायचं, मग आपण ते एकच चपाती खाऊन मग असंच हो, मग त्यापेक्षा खिचडीच बेटर आहे ना. म्हणून हे सर्व जे एक सिंगल राहतात ना त्यांना ही परिस्थिती माहिती आहे माझ्यासाठी, म्हणून ही काही माझ्यासाठी नवीन नाही आहे. ठीक आहे. तर तुमचं जेवण झालं का गाईज? सर्वांचं जेवण झालं आहे का? आज काय काय बनलं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला जर फॉलो केलं नसेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण इंस्टाग्रामची जास्त सवय पडली आहे ना, तर यूट्यूबवर नवीन नवीन असल्या कारणाने ते थोडं काही समजत नाही, थोडं मला तुम्ही समजून घेत जा. तर सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जे तुम्हाला अजून काही पाहायचं म्हणजे माहिती मिळवायची असेल किंवा माझ्याकडचा एरिया परत माझं जे काही जाणून घ्यायचं असेल. तर मी तर माझं डेली ब्लॉग टाकतच आहे आणि मी माझी पूर्ण तुम्हाला दिवस निघाल्यापासून तर दिवस जाईपर्यंत लाईफ शेअर करत आहे. तर मग त्यामध्ये काही जर माझं कमी म्हणजे थोडं चुकत असेल, थोडं काय भरपूरच जास्त चुकत असेल तर मला तुम्ही सांगा काय चुकते, कुठे मी करेक्शन करू, कारण माझं नवीन ब्लॉग आहे तर मला काही इतकं कळत नाही, पण तरीही मी काहीतरी तडजोड करून इकडून तिकडून थोडंसं काही माहिती घेऊन थोडी करते मेहनत. तर मग मी नवीन ब्लॉगर असल्या कारणाने मला सपोर्ट करा गाईज, तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. कारण घरात कोणीही नवीन व्यक्ती आली तर आपण त्याला सपोर्ट करतो, तेव्हाच तो काय करतो, जुन्या व्यक्तींशी ओळख करतो, मग तो वावरतो तसं. म्हणून मग मला तुम्ही सपोर्ट करून माझ्या चॅनलला चांगलं ग्रो अप करा, जेणेकरून माझे सबस्क्रायबर वाढले पाहिजे, त्यानंतर माझं चॅनल ग्रो झालं पाहिजे. तर गाईज खिचडी एकट्यानं बनवली खिचडी चांगली लागते. ठीक आहे. तर मी आधी जेवण करते आणि जेवण झाल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते. ओके. हॅलो गाईज, मी जेवण केलं. जेवण करता करता मी फोन बघत होते. त्यानंतर मग मी जेवण झाल्यानंतर मम्मीचा फोन आला, मम्मीसोबत बोलले. मम्मीसोबत बोलल्यानंतर मग असाच वेळ होऊन गेला. त्यानंतर मग मी सर्व आवरल्यानंतर मग मी थोडंसं मोबाईलमध्ये बघितलं, इंस्टाग्राम वगैरे चालवलं. त्यानंतर गाईज आमच्याकडचं वातावरण म्हणजे इतकं पावसाळा आणि इतका पाऊस पडला ना, आज पण खूप पाऊस पडला. तर लाईट पण खूपदा गेली होती. मग आता अर्धा तास झाला लाईट आहे. तर म्हटलं आपण आता झोपेची वेळ झालेली आहे. तर गाईज त्याआधी मी तुम्हाला सर्वांना सांगते की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला, आणि जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि जर मला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि सर्वांनी मला लाईक्स केले किंवा सबस्क्राईब केलं तर याच्यापासून तर असं कोणाचं नुकसान होणार नाही. आणि मला असं वाटतं जर थोडं आपल्याच लोकांनी सबस्क्राईब केलं तितकेच माझे फ्रेंड्स वाढणार, तितकेच मला चांगलं वाटणार. कारण सिंगल लोकांची लाईफ किंवा जो एकटा असतो, सिंगल नाही, जो एकटा असतो त्याची लाईफ थोडी मोबाईलमध्येच असं वाटतं की नाही बाबा आपलं बघतायत, ब्लॉग बघतायत, तर मग मला परत दुसरा ब्लॉग बनायला अजून उत्साहित होणार मी. हां, बस इतकंच माझं म्हणणं आहे. तर गाईज आजचा ब्लॉग खरंच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ओके गाईज, सर्वांना झोपण्याच्या आधी शुभ रात्र. बाय.